नमस्कार सर्वांना. मी मंदार केळकर, मराठी विश्व प्रेसिडेंट, आणि तुमचं आजच्या या एम व्ही पॉडकास्टच्या पहिल्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आज एम व्ही पॉडकास्ट डिसाईड करून आपण आज पहिल्यांदा करतोय. हे ऑलमोस्ट 1-2 महिन्यापासून चालू आहे, पण आज त्याचा शुभारंभ होणार होता. आणि या शुभारंभाचा साठी आपल्याकडे प्रमुख व्यक्ती आलेले आहेत. बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष प्रसाद पानवलकर. मी त्यांनाही स्पॉटलाईटमध्ये घेतो, म्हणजे ते पण तुम्हाला दिसतील होपफुली. थँक्यू प्रसाद. नमस्कार, म्यूट. नमस्कार. धन्यवाद. येस. आणि उद्या फादर्स डे आहे, त्यामुळे सगळ्यांना फादर्स डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्येच. आणि बेसिकली थोडं सांगायचं झालं तर पॉडकास्ट हे कधीपासून करण्याचा आमचा बेत होता, पण समहाऊ काही ना काही कारणामुळे थोडंसं ते पुढे जात होतं. आणि 1-2 लोकांनी पण विचारलं मला, प्रसाद, अरे प्रेसिडेंट वर्सेस प्रेसिडेंट म्हणजे तुम्ही तिकडे काय जुगलबंदी वगैरे करणार आहात का? तर असलं काही नाही आहे. बेसिकली प्रेसिडेंट वर्सेस प्रेसिडेंट हे नाव जरा कॅची आहे, आणि बेसिकली वी आर ट्राइंग टू हॅव व्हेरी गुड डायलॉग बिटवीन टू नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. वन इज लाईक अक्रॉस द US, आणि मराठी विश्व ही लोकल टू न्यू जर्सी. त्यामुळे डेफिनेटली आपल्याला BMMच्या अध्यक्षांकडून बऱ्याच काही काही चांगल्या टिप्स आणि काय कामं चालू आहेत याच्याबद्दल आपल्याला नक्कीच या संवादामध्ये माहिती मिळेल. चला तर मग आता आपण आजच्या सेगमेंटची सुरुवात करूयात. प्रसाद, थँक्यू सो मच आज वेळ काढून आल्याबद्दल. आणि थोडंसं मी मुद्दामच इंट्रोडक्शन दिलं नाहीये, कारण की आपण प्रश्नांच्या थ्रू तुझे काय जे आधीचे मार्गक्रमण आहे ते कसं झालं आणि तुझा कसा एक्सपिरियन्स आहे आपण लोकांना जाणून घेऊयात. तर काय सांगशील तुझं म्हणजे बालपण कुठे गेलं, कुठचा आहेस मूळचा, आणि थोडंसे इंट्रोडक्शन दिलंस तर बरं होईल. नक्की. सगळ्यात आधी धन्यवाद मंदार, मला मराठी विश्वच्या तुमच्या या पहिल्या पॉडकास्टमध्ये आमंत्रित केल्याबद्दल. तर तुझं तसंच तुमच्या सगळ्या कमिटीचं मला आभार मानायचे. तसेच आपले आनंद चौथाई तुमच्या मंडळाचे, ते आमचे BMM रिप्रेझेंटेटिव्ह पण आहेत तुमच्या मंडळाकडून. तर तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. वृषाली, थँक्यू सो मच. आय नो बॅकग्राऊंडला हे सगळं ऍडमिन करणं हा अवघड काम असतं. आम्ही सगळे BMMचे अनेक उपक्रम करतो त्यात. अगदी तो सिंहाचा वाटा असतो असं म्हणायला काही हरकत नाही ऍडमिट करणं. तर तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो मी आणि सुरुवात धन्यवाद. करतो. थँक्यू, थँक्यू. सो येस, तो माझा जन्म कोकणातला झालेला आहे. मी देवरुखचा जन्म आहे माझा. आई वडील दोघेही कोकणातले आहेत. वडील रत्नागिरीचे आणि आई संगमेश्वर. त्यामुळे आजोळ हे माझं कोकण आहे, आणि कोकण एकदम आवडता विषय आहे माझ्यासाठी. कधी किती वेळ मी गप्पा मारू शकतो. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही कोकणात जायचो, त्या खूप चांगल्या आठवणी आहेत. पण माझं हम्म. शिक्षण आणि अपब्रिंगिंग सगळं माझं पुण्यात झालेलं आहे. तर पुण्यात आधी भावे प्रशाला, भावे हायस्कूल, आणि नंतर ज्ञानप्रबोधिनी शाळेत होतो, मग परत भावे स्कूलमध्ये होतो. अरे. तर असं माझं शिक्षण आहे. ऑफकोर्स ज्ञानप्रबोधिनी हे फार मोठा माझ्या आयुष्यात जे आपण जडणघडण म्हणतो ती सगळी प्रबोधिनीची झालेली आहे. अर्थात शाखेचे विचार आणि हे सगळे आहेत त्याच्यात. आणि समाजसेवा, देशप्रेम हे सगळं फार लहानपणीच DNA आलेलं आहे. तर अशी माझी सुरुवात आहे. सो शिक्षण, कॉलेजचं शिक्षण आणि इंजिनिअरिंग सगळं पुण्यात झालं. आणि मग नंतर मी अमेरिकेत युमॅस लॉवेलला आलो, बॉस्टनच्या इथे, युनिव्हर्सिटी ओके. ऑफ मॅसेच्युसेट्स. तर तिथे MS केलं मी. तर त्यालाही आता 30 वर्ष झालं म्हणजे. वा. गुड. बेसिकली आपण ज्ञान प्रबोधिनीबद्दल थोडंसं बोलूयात की त्याचा तुला नेतृत्व करण्यात आता इथे काही थोडा उपयोग झाला का, एक थोडक्यात सांगितलंस तर मग परत आपण पुढच्या प्रश्नावर येऊया. नक्कीच, नक्कीच. आणि ज्यांना कोणाला माहिती असेल, ज्ञानप्रबोधिनी संस्था पुण्यातली एक खूप नामांकित संस्था आहे. तिथे शाळेत प्रवेश घेण्यासाठीच एक एंट्रन्स एक्झाम असते. आणि हम्म. बेसिकली हुशार मुलं सो कॉल्ड ते त्या शाळेत घेतात. मग एक परीक्षा असते, पण मल्टी फॅसेटेड ती एक्झाम आहे. असं बऱ्याच गोष्टी त्यात बघितल्या जातात. नुसतं अभ्यासात गणित सोडवायला सांगतात असं नाहीये. आणि नेतृत्व बघितलं जातं त्या सगळ्या ह्याच्यात, ते बघतात. आणि खरं सांगायचं तर आता लुकिंग बॅक मला कळतंय की म्हणजे अमेरिकन शाळेत हे सगळं आपण बघतो राईट, मुलांना व्हॉलेंटिअरिंग करायला सांगतो आपण आणि अभ्यासाव्यतिरिक्त. तर
बाकी सगळ्या शाळा वर्सेस ज्ञानप्रवाहितलं ऍटलिस्ट त्या काळी तरी हे सरळ डिस्टिंक्शन होतं, हे करता यायचं की प्रबोधिनीत आम्हाला तेव्हापासून ते नेतृत्वाचे धडे द्यायचे. तर अगदी सुरुवात म्हणजे सांगायचं तर, म्हणजे ही मी 80 सालातली गोष्ट सांगतोय, 1980. आम्हाला लक्ष्मी रोडवर, म्हणजे तेव्हा मी 5वीत होतो, तेव्हा सांगितलं होतं की प्रत्येक दुकानात जायचं जिथे इंग्लिश पाटी असेल आणि त्या हम्म. दुकानदारांना सांगायचं की इंग्लिश बरोबर मराठीची पाटी लावा. आता हे तुम्हाला ऐकल्यासारखं वाटतंय, कारण मनसेनी हा पॉइंट नंतर कधीतरी 90s मध्ये आणला आणि ते तुम्हाला माहिती आहे राईट, की त्यांनी केलं. पण हे 10 वर्ष आधी आम्ही शाळेची मुलं ते करत होतो अरे आणि त्यातून आम्हाला दुकानदारांशी बोलायची सवय. म्हणजे इमॅजिन करा, 5वीतला मुलगा जातोय लक्ष्मी रोड, आप्पामंत चौक, इकडे तिकडे आणि सांगतोय की जी काही इंग्लिश पाट्या आहेत त्या तिथे मराठीची पण ठेवा वगैरे. नंतर मग रॅन्डम घरात जाऊन गणेशोत्सव हे ते अथर्वशीर्ष म्हणून देणं वगैरे, फटाके विक्री. म्हणजे हे सगळ्यातून एक लीडरशिप किंवा बिझनेस ॲटिट्यूड क्रिएट करणं, असे छान संस्कार झाले त्याच्या आईकडून आणि त्याचा नंतर मला फारच फायदा झाला. या मराठीला आता अभिजात दर्जा दिला, पण तुम्ही तेव्हापासून मराठीला प्रमोट आणि करत हे होते. समोर इट इज. शाळेने आम्हाला सांगितलं होतं, म्हणजे हो. तेव्हा आम्हाला कदाचित कळलं नसेल की काय करतोय आपण, पण ते संस्कार घडत गेले तसे. बरोबर. करेक्ट करेक्ट. थँक्यू. खूपच छान होतं ते. मी आता थोडस तुझ्या आधीच्याच बोलण्याचा संदर्भ घेईन की तू अमेरिकेत आलास वगैरे. पण पुणे ते अमेरिका हा तुझा प्रवास कसा शक्य झाला बेसिकली? म्हणजे जनरली आपण कुठल्या ना कुठल्या मार्गाने येतो, तर तुझा कुठला मार्ग होता इकडे येण्यासाठी? सो सगळ्यात आधी आई वडिलांना मला धन्यवाद द्यायला लागतील आणि माझ्या दोन्ही बहिणी, म्हणजे आमचं कुटुंब, की हम्म. त्यांनी खूप सपोर्ट केला. इनिशियली मी माझं बी झाल्यावर 1 वर्ष आधी पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स करायला साऊथ इंडियात होतो, म्हैसूरमध्ये, हम्म. कर्नाटकात. आणि त्याच्यानंतर मग मला रिलायन्समध्ये जॉब लागला मुंबईत. तर मग मी नंतर पुढे 3 वर्ष रिलायन्समध्ये जॉब करत होतो. तेव्हा माझे काही मित्र आले होते. पण दोन एक मित्र, म्हणजे प्रशांत आणि अविनाश, यांचा जबरदस्त म्हणजे इन्फ्लुएन्स होता आणि ते मला म्हणत होते की अरे तू का नाही ट्राय करत. सो इनिशियली डोक्यात नव्हतं. पण आता हे दोघंही प्रयत्न करत होते. त्यातला एक प्रशांत नावाचा मित्र आहे, तो ऑलरेडी अमेरिकेत आला होता आणि अलास्काला त्याला ऍडमिशन मिळाली होती आणि तो मला म्हणत होता यायलाच पाहिजे तुला वगैरे. आणि मग मी तसा तो प्रवास सुरू केला. पण म्हणजे इनिशियली डोक्यात नव्हतं, कारण रिलायन्समध्ये जॉब होता. रिलायन्समध्ये त्यावेळची धीरूभाई अंबानी, भारतातली सगळ्यात नंबर 1 कंपनी, पगार पॅकेज जे काय म्हणाल ते एकदम उत्कृष्ट होतं. सो देअर वॉज नो रिझन की एवढं सगळं छान सेटअप सोडून मी का यायचं अमेरिकेत. आणि परत 3 वर्षही माझी नोकरी जवळजवळ झाली होती तिथे. पण परत तेच की शाळेचे संस्कार होते की काहीतरी चॅलेंजिंग करायला पाहिजे, डॅशिंग करायला पाहिजे. आणि काही मित्र होते, "अरे कशाला चालला, आता सेटल झालायस तू, लग्न कर" आणि झालं. पण म्हटलं नाही. तर मग मी ते सगळं करून मग मी इकडे आलो शिकायला वगैरे. सो पण बरं, चांगले मित्र, घरच्यांचा पाठिंबा, याच्यामुळे ते शक्य झालं. आणि आणि ही साधारण कुठल्या वर्षीची गोष्ट? सो ही आहे गोष्ट 96 साली. सो मी हो. 15 ऑगस्टलाच भारत सोडला. सो सो 15 ऑगस्ट 1996, म्हणजे ऍक्च्युली आता 30 वर्ष होते. हो. बरोबर. त्याच्या आधी मी म्हणजे 4 वर्ष म्हणजे वाय टू एक्सपिरियन्स केच्या होता. थोडस वाय टू केच्या थोडस आधी, विच इज करेक्ट, करेक्ट. बरोबर. तेव्हा काय म्हणजे तुला अमेरिकेतला आत्ताचा आणि तेव्हाच्या ह्याच्यात बदल खूप जाणवत असेल? आता 25-26 ऑलमोस्ट 30 वर्ष झाली, राईट? हो, नक्कीच, 96 नक्कीच. म्हणजे तेव्हा बरोबर, तो Y2K, दॅट्स अ गुड पॉइंट ऍक्च्युली. तो एक करिअरमध्ये फरक पडला. म्हणजे बाय ट्रेड मी मेकॅनिकल इंजिनियर डिप्लोमा झालो होतो. नंतर मग पॉलिमर केमिकल इंजिनियर माझं बीई झालं होतं. साऊथ इंडियातला तो पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाही प्लॅस्टिक्स मोल्ड डिझाईन मध्ये होता. मेकॅनिकल इंजिनिअर आणि केमिकल इंजिनिअरिंगचा दोघांचा फायदा झाला असा. सो माझं एमएस पण पॉलिमर सायन्स किंवा प्लॅस्टिक्स इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग असं म्हणूया आपण. तर हो. त्यातच होतं. माझा पहिला जॉबही केमिकल पॉलिमर इंजिनिअरिंग मधलाच होता. पण बर. त्याच वेळेला माझे काही मित्र, आता ही आपण 99 सालापर्यंत आलो. तर माझा हम्म. पहिला जॉब म्हणजे एमएस झाल्यानंतर, 97 साली एमएस झालो मी नंतर. आणि तेव्हा मग माझे काही मित्र म्हणाले की अरे तू आयटी मध्ये काय येत नाही. आणि तसं आयटी मध्ये मी सब्जेक्ट घेतले होते कॉलेजमध्ये असताना, C++ आणि हे ते डेटाबेस वगैरे. पण माझा काही विचार नव्हता असा याचा. मग आता या बरोबर. मित्रांनी पुश केल्यावर मग मी कम्युनिटी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. आता माझा परत एकदा एमएस झालो होतो. अ, मला जॉबही चांगला लागला होता. पण तरी आता मित्रांनी काहीतरी चॅलेंज दिला. तर मग मी रेग्युलर कम्युनिटी स्कूलमध्ये जाऊन एक सेमिस्टर कोर्सेस घेतले 2, C++ आणि डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेशनचे.
आणि समहाव मला डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेशन प्रचंड आवडलं. आणि त्या काळात Y2K बरेच जॉब ओपनिंग्स होते. आणि समहाव मला मग आयटी मध्ये माझा प्रवेश झाला. त्याच काळात 99 साली. तर माझा पहिला जॉब तो सुद्धा चांगला मिळाला. युनायटेड स्टेट्स मरीन कोअर मध्ये मला त्यांच्या आयटी डिपार्टमेंटमध्ये मिलिटरीच्या बर. ओरॅकल डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर, डीबीए आपण ज्याला म्हणतो, ओरॅकल डीबीए. तर असा मला मिळाला. तर एकदम छान वाटलं की युएस मरीन्स ही जी इलिट अमेरिकन मिलिटरीतली, आर्म फोर्सेस मधली मिलिटरीतली संस्था आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, USMC म्हणतात, युनायटेड स्टेट्स मरीन कोर. तर तिथे मग मी ओरॅकल डीबीए म्हणून माझा प्रवास सुरू झाला. म्हणजे पहिला जॉब माझा तसा होता आयटी मध्ये. कोइन्सिडन्स आहे. मी पण माझं जॉब किंवा टेक्निकल करिअर डेटाबेस मधूनच चालू केलं, ओरॅकल अरे वा, नाईस. डीबीए. सो एकदम सिमिलॅरिटी आठवली मला. आणि तू म्हणालास तसं मरीन कॉर्प जसं आहे ना, तसं कॉर्प तसंच माझ्या मते इकडेही सोशल याच्यामध्ये अमेरिकेमध्ये बरेच विद्यार्थी जातात, त्याला ते सिव्हिल एअर पेट्रोल म्हणतात, ज्याच्या थ्रू त्यांना शिस्त आणि बाकी सगळ्या गोष्टी कशा शिकायच्या हेही कळतं. तर काय सांगशील तसंच युनायटेड कॉर्प पण मला पण असंच वाटतं की साधारण तशीच संस्था आहे रे. युएस मरीन कोर म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे त्यातले मेन. आता स्पेस फोर्स पण आलंय. पण हो. युएस मरीन कोर इट कम्स अंडर युएस नेव्हीच्या अंतर्गत आहे. पण फार महत्वाचं आहे. म्हणजे जगभरातल्या सगळ्या ज्या एम्बसीज असतात तिथे हम्म. संरक्षण जे असतं ते मरीन कोर तर्फे दिलं जातं. इनफॅक्ट हम्म. अमेरिकेचे अध्यक्ष जेव्हा व्हाईट हाऊस मधून एडवर्ड एअरफोर्स बेसला वगैरे येत असतील, तर ते हम्म. पहिलं ते चॉपर असतं, हेलिकॉप्टर. त्याला जसं आपल्याला माहिती आहे की एअरफोर्स वन म्हणजे जे मोठं विमान आहे त्याला एअरफोर्स वन म्हणतात. पण ज्या चॉपरनी ते जातात ते मरीन कोरचं असतं आणि त्याला मरीन वन असं म्हणतात. म्हणजे हो. ह्या अगदी बारक्या गोष्टी आहेत. पण किंवा युद्ध वगैरे जेव्हा होतं सुरू, तेव्हा आधी युएस मरीन्स जातात आणि आपण जे रेकीकरण म्हणतात की ते आधीच हो. जाऊन बघून येणं आणि हे ते. तो Correct. बऱ्यापैकी आर्मी वगैरे पण असतात, ग्रीन बरे वगैरे. पण मरीन कोरची पण लोक असतात आणि त्यांच्या इलिट जे फोर्सेस आहेत तर त्या आधी जाऊन सगळं करून येतात. किंवा एक छोटं युद्ध, खरं युद्ध सुरू होण्याआधी जे आधीचे जे असतात प्रकार ते मरीन कोर कडून केले जातात. तर खूप शिस्त आणि हे ते. मला जेव्हा मी तिथे नोकरी करत होतो तेव्हा हम्म. दररोज सकाळी परेड आणि हे ते. म्हणजे मी बेसवर जायचो मरीन कोरच्या 7 वर्ष. तेव्हा मी ग्रीन कार्ड नव्हतं माझ्याकडे, माझ्याकडे सिक्युरिटी क्लिअरन्स नव्हता. पण तरी त्यांच्या सर्व्हर रूम आणि ह्याच्यात त्याच्यात ऍक्सेस होता. एका सर्टन रूम मध्ये मला जायला परवानगी नव्हती त्यावेळेला, सिटीजन नसल्यामुळे. किंवा सिटीजन जरी असलो तरी सिक्युरिटी क्लिअरन्स आहे, तुम्हाला माहिती असेल मिलिटरी असलं की. तर ते हो. माझ्याकडे नव्हते. पण जो काही माझं तिथे वास्तव्य होतं ते खूप छान होतं. पण ज्या कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी नक्की म्हणजे मिलिटरी करिअर हे करायला हरकत नाही. एक शिस्त येते लाईफमध्ये आणि फार महत्वाची आहे. नक्की नक्की. आणि त्याच्याच संदर्भात म्हणजे मी जसं म्हटलं सिव्हिल एअर पेट्रोलमध्ये पण एक्झॅक्टली साधारण तसंच असते की शिस्त आणि टीम वर्क. म्हणजे जनरली एव्हरी वीकला तुम्ही जाऊ शकता आणि दर वीकला तुम्हाला टीम वर्क असेल किंवा शिस्त काय हे फिजिकल ऍक्टिव्हिटी असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या मुलांकडनं करून घेतात, म्हणजे मग मुलांमध्ये ती शिस्त यावी यासाठी. बरोबर, अ, बरोबर. तर ती पण एक आपण दोघंही फॉर्च्युनेटली संलग्न आहोत अशा संस्थांशी, विच इज गुड. मला एक त्या संदर्भात प्रश्न विचारायचा होता की तू जेव्हा मरीन कोअर मध्ये होतास, माझ्यामध्ये किती 3 एक वर्ष असतील किंवा 4 वर्ष. 6 वर्ष. 6 वर्ष सहा म्हणालास, 6.5 राईट. वर्ष काय. 6 6.5 वर्ष. तर त्या काळातला तुझा काही एखादा असा अनुभव आहे की जो तुला आत्ताच्या कामामध्ये काही उपयोगी पडला असं. ऑफकोर्स. आता माझे 2 बॉस असायचे. एक सिव्हिलियन बॉस म्हणजे जे रेग्युलर सिव्हिल ड्रेसमध्ये असतात ते. आणि एक मरीन कोरचा बॉस म्हणजे मिलिटरीवाला. म्हणजे त्यात अक्षरशः कर्नल पर्यंत रिपोर्टिंग माझं झालेलं आहे. तर त्यामुळे शिस्त आणि कमिटमेंट ह्या 2 गोष्टी म्हणजे तिथे कुठलीही तडजोड नाही. म्हणजे एकदा आपण म्हणतो ना, हाती घ्याल ते तडीच न्या. म्हणजे हा. आणि तिथे आम्ही मरीन कोर मध्ये मी जेव्हा जायचो तिथे एक मोठी पार्टी होती की व्हॉट यू डू इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज समवन्स लाईफ इज डिपेंडिंग ऑन यू. सो डिपेंडंट ऑन यू. सो म्हणजे खरंच आहे. इलेक्ट्रिकचं ते होतं. ज्या मरीन कोरमध्ये मी काम करत होतो तिथे हे जे युद्धात रणगाडे वगैरे कामी येतात आणि ते सगळे रिपेअरला यायचे. आणि त्याचं ते सगळं लॉजिस्टिक्स बेस होता तो रणगाडी किंवा इतर कुठलंही आर्म्ड व्हेकल्स ज्या काय असतात, हमवी बिमवी यांचे. तर त्यांचं म्हणणं असं होतं की जे काम कराल ते इतकं नीट करा कारण कुणातरी त्याच्यावर आयुष्य अवलंबून आहे. कारण जर सैनिक गेला
आणि जर शत्रू पक्षात गेला आणि त्याची गाडी बंद पडली, हे झालं, काय माल फंक्शन झालं, तर आता तुम्ही जबाबदार आहात की काहीतरी तुम्ही चुकीचं काम केलं किंवा दुर्लक्ष करून काम केलं. सो जे काम कराल ते फार महत्वाचं आहे. म्हणजे किती छोटं असो, मोठं असो, कुठलंही काम हे फार महत्वाचं आहे. आणि हेच मी जेव्हा इकडे लोकांना जेव्हा कोचिंग करतो तेच सांगतो, की कुठलंही काम आपण हलकं घेऊन चालत नाही. एकदा जबाबदारी घेतली, की ते पूर्णपणे करायची आहे आणि तसंच करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जबाबदारी घेतली आणि टाळमटाळ करत असाल तर ते चुकीचं आहे. तर हे म्हणजे खरंच मी तिथून शिकलो. आणि या सगळ्या माझ्या मरीन कोर मधले जे मोठे म्हणजे लेफ्टनंट कर्नल, कर्नल या सगळ्यांचं जे मला मार्गदर्शन त्या काळात मिळालं, ते खूपच महत्वाचं ठरलं पुढच्या आयुष्यात. मस्त. डेफिनेटली त्याचा आपल्याला उपयोग तर होतोच. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात, कारण की तू आहेस ऑस्टिन मध्ये, राईट? किंवा जॉबसाठी तू ऑस्टिन मध्येच स्थायिक झालास डायरेक्टली इंडियातनं आल्या. तुझा मग ऑस्टिन मंडळाशी कसा संबंध आला आणि मग तुझी तिथे कशी वाटचाल चालू झाली? राईट, राईट. सो क्विकली सो मरीन कोर मध्ये होतो तेव्हा ऑफकोर्स सगळे इमिग्रंट आपण करतो तसं ग्रीन कार्ड मध्ये होतं आणि ते 6 वर्ष म्हटलं कारण त्या काळात 6 वर्षात यायचं. मला तरी जरा वेळ लागला कारण माझ्या नावाचं जरा स्पेलिंग ह्याच्यात गडबड झाली म्हणून ते 1-1.5 वर्ष लांबलं आणि ते 9/11 पण मीनवाईल झालं होतं. पण तरी बरोबर. 5 वर्षात माझं झालं ग्रीन कार्ड. आणि त्यामुळे मग ग्रीन कार्ड झाल्यावरही लगेच मी त्यांना टाटा नाही केला. कारण एथिकली मला बरोबर नव्हतं वाटत, अरे ग्रीन कार्ड आला सोडून गेलं. तर मी निवांत राहिलो कारण सगळं अगेन छान चाललेलं होतं. पण ओरॅकल डीबीए मी म्हटलं असं, तर माझी इच्छा होती की ओरॅकल कंपनीत ओरॅकल डीबीए म्हणून जायचं. तर ते एक छोटं स्वप्न होतं. तसा मी प्रयत्न करत होतो. तर नशिबाने ती संधी मला काही दिवसात मिळाली आणि हम्म. ओरॅकलमध्ये मला जॉब लागला ॲज अ ओरॅकल डीबीए. तर मी तसा मग तो ऑस्टिनमध्ये होता आणि मग तसा मी ऑस्टिनमध्ये आलो. तर ऑब्व्हियसली ऑस्टिनमध्ये आल्यावर बरेच मराठी कम्युनिटी मिळाली. आता जे मी जॉर्जियात मरीन कोरमध्ये होतो, तिथे ऑब्व्हियसली माझे अमेरिकनच मित्र होते. समहाऊ मला मराठी मित्रच नव्हता. मग एक 6 एक वर्ष हम्म. इमॅजिन करा, की माझा मराठीशी संबंधच नव्हता. म्हणजे सगळे एक 2 का 3 फॅमिली देशी होत्या. ते सुद्धा पंजाबी आणि तसे होते, हिंदी स्पीकिंग. मराठी करेक्ट. कोणी नाही. एकच मराठी फॅमिली होती. आम्ही हॅलो-बिलो म्हणायचो, पण असं मराठी मंडळ म्हणा असं काही नव्हतं. आणि तिथून स्ट्रेट ऑस्टिनमध्ये एकदम भरपूर मराठी. तर छान वाटलं परत एकदा आपल्या लोकांमध्ये. शेवटी आपली भाषा, आपली संस्कृती कोणालाही आवडतेच. तर मग तसा मग माझा ऑस्टिन मराठी मंडळात गणेशोत्सवाच्या कार्यक्रमापासून सुरुवात झाली. आणि मग माझी बायको, तिला असं वेगवेगळे कार्यक्रम करायला आवडतात. तर तिची इन्व्हॉल्वमेंट इनफॅक्ट जास्त होती. आणि मग ती असं 50-60 लोकांचं, 70 लोकांचे असे स्टेज कार्यक्रम करते. म्हणजे कळलं ना सगळ्या लोकांना घेऊन वगैरे. तर मग तिचं तसा केला. मग कम्युनिटी आमचा मग त्यामुळे कनेक्ट वाढला ऑस्टिन मराठी मंडळात. आणि मग मी तसा 2013 साली मग ऑस्टिन मराठी मंडळाचा अध्यक्ष झालो. पण मग त्या त्या ह्याच्यात म्हणजे तुमच्या इथे कसं असतं, म्हणजे ती 3 वर्ष तुम्ही राहता का 6 वर्ष? जनरली मराठी विश्वमध्ये तुम्ही 3 वर्ष पहिले येता बोर्डवरती आणि मग पुढच्या 3 वर्षामध्ये तुमची वाटचालही करायची असेल तर तुम्ही करू शकता. तर तसं तुमच्या मंडळाचं काही होतं का? नाही, नाही. आमच्या मंडळात त्या त्या काळात नव्हतं. म्हणजे त्या काळात सरळ तुम्ही अध्यक्ष बनू शकत होता. तर अच्छा. त्यामुळे झालं. पण आता नंतर घटनात्मक बदल झालेत आणि आता मिनिमम 1 वर्ष तरी तुम्ही समितीत असलं पाहिजे आणि मग अ, काही नियम नियम आणि अध्यक्ष होऊ अटी शकता, आहेत. अशी बरोबर. रिक्वायरमेंट होती. आणि करेक्ट. मग बीएमएम शी कसा संबंध आला? तेव्हाच आला का आत्ता आत्ता आला नाही, तुझा? नाही. तर गंमत नाही, मी 2013 ते 15च्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या समितीत होतो. तेव्हा सुनील सूर्यवंशी अध्यक्ष होते. अ, आणि मग त्यांच्या कमिटीत होतो. तर तसा माझा बीएमएम मधला प्रवेश झाला. तर तेव्हाची 2 वर्ष होतो मी बीएमएम मध्ये. आणि नंतर मग मधल्या काळात मी रजा घेतली होती बीएमएमची, तेव्हा नव्हतं. मग डायरेक्ट 2022 ते 24च्या मी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या समितीत होतो. तेव्हा संदीप दीक्षित अध्यक्ष होते. आणि मग म्हणजे मागची 2 वर्ष. मागची दोन. मागची नाही, सॉरी, ह्या टर्मच्या आधीची 2 वर्ष, 22 आधीचे ते दोन. 24. 22 ते 24. जेव्हा तुमचं मराठी विश्वला अधिवेशन होतं ना, तेव्हा मी निवडून आलो होतो तिकडे न्यू जर्सीत. तर त्या करेक्ट. 22 ते 24च्या समितीत होतो. आणि मग हम्म. आता कॅलिफोर्नियात परत एकदा अध्यक्षपदी निवडून आल्यावर 24 ते 26 हा कार्यकाळ आता चालू आहे. मराठी विश्वाच्या ऍक्च्युअल कन्व्हेन्शनमुळे तुझी सुरुवात नक्की, झाली. नक्कीच. म्हणजे माझ्या अध्यक्षपदात मराठी विश्वाचं एक छान योगदान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे तुमच्या इथून ती मुहूर्तमेढ रोवली गेली असंही काय म्हणायला हरकत नाही. जसं जसं धन्यवाद. आजच्या पॉडकास्टसाठी तू पहिल्यांदाच आमच्या याच्यावरती आलायस, so ती पण सुरुवात झाली आमच्या पॉडकास्टची, विच राइट, इज राइट. रिअली नाईस. आपण आता या संदर्भात बोलतोय सोशल नेटवर्क वगैरे, पण तुझा असा पर्सनल इंटरेस्ट आपलं बोलताना बोलणं झालं तेव्हा असा आला होता
की तू मॅरेथॉन किंवा अजून काही ऍक्टिव्हिटीमध्ये पण भाग घेतला होता, तसं तुझा काही पर्सनल इंटरेस्ट सांगू शकशील का? नक्कीच नक्कीच, म्हणजे डेफिनेटली फिटनेस हा माझा आवडता विषय आहे. मी स्वतः आयर्नमॅन 70.3 केलंय, मल्टिपल हाफ मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन पण केलेले आहेत. मी कोचिंग पण करतो. सेवा इंटरनॅशनल तुम्हाला माहिती असेल तर ऑस्टिन चॅप्टरचा फिटनेस कोच आहे मी. अनेक 5K म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांना ज्यांना फिटनेस मध्ये इंटरेस्ट आहे किंवा आता व्यायाम करायचा आहे, कोणाला वजन कमी करायचं असतं, कोणाला काय HDL LDL जे काय डिस्टर्ब झाले ते नीट करायचे असतात नंबर्स. तर मी कोचिंगही करतो. मी स्वतः दररोज व्यायाम करतो, योगासनं करतो, वजन, धावणं, क्रॉस ट्रेनिंग. बेसिकली आयर्नमॅन 70. आयर्नमॅन म्हणजे ज्यांना माहित नसेल त्यांना तीन प्रकार असतात. सकाळी पहिलं पोहायचं असतं, हा हा. त्याच्यानंतर ते झाल्यावर लगेच बायकिंग करायचं असतं आणि ते हो. झाल्यावर धावायचं असतं. असं तीन बॅक टू बॅक करायचं. अरे बाबा. तर ते मी केलेलं आहे. म्हणजे माईल्स मध्ये लाईक 1.2 माईल स्विमिंग, ते झाल्यावर ओके. 56 मैल बायकिंग आणि ते झाल्यावर 13 मैल धावणं, हाफ बापरे. मॅरेथॉन. हे सगळे बॅक टू बॅक प्रकार करायचे, हे सगळे झालेत माझे. आणि म्हणजे मी हे बऱ्याच लोकांना ट्रेन केलेलं आहे. तिघांचं ऍडिशन करून ते 70.3 आहे का काय आहे म्हणजे एक्झॅक्टली? एक्झॅक्टली, हे सगळे 70.3 माइल्स होतात, म्हणून तो नंबर. हो. बरं बरं आणि बरं. फुल मॅरेथॉन नाईस. ऑफकोर्स 26.2 माइल्स, तर त्याही केलेल्या आहेत मी. अनेक वा. लोकांना ट्रेन केलेलं आहे. तर हा, तर जेव्हा मी ऑस्टिन मराठी मंडळाचा अध्यक्ष होतो, तेव्हा माझ्या डोक्यात आलं की अरे आपण काहीतरी वेगळं करूया. कारण तोपर्यंत साधारण मंडळात गणेशोत्सव, दिवाळी आणि एखाद दुसरा सांस्कृतिक कार्यक्रम असं चालायचं. तर जस्ट माझं 2012 साली हे आयर्नमॅन झालं होतं 70.3. तर म्हटलं की अरे आपण असं करायला काय हरकत नाही. तर मग मी फिटनेस नावाचा एक नवीन उपक्रम सुरू केला आणि जिथे मी या सगळ्यांना ट्रेन करायला सुरुवात केली. मग आम्ही ऑस्टिन मराठी मंडळातर्फे अनेक 5K 10K किंवा ट्रायथलॉन्स मध्ये भाग घेतला. मग मंडळाचा बॅनर घेऊन जायचो, 20-20, 30-30 लोक जायचो. तर एक बऱ्यापैकी मला ट्रॅक्शन मिळालं, बऱ्यापैकी लोक एकत्र यायला लागली, मेंबरशिप वाढली आणि एक छान झालं. ते अजूनही आमच्या इथे चालू आहे. तर बरीच लोक फिटनेस मध्ये आता इन्व्हॉल्व्ह झालेली आहेत. तर कुठेतरी ती सुरुवात झाली. आणि तसंच ज्ञानप्रबोधिनीचे संस्कार असल्यामुळे मी म्हटलं अरे, मनोरंजनाबरोबर समाजसेवा पण करायला काही हरकत नाही. म्हणजे आय एम नथिंग नथिंग अगेन्स्ट मनोरंजनाचे प्रोग्राम. पण बरोबर. आपण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म जर आहोत, आपल्या हातात आहे, तर समाजसेवा करूया. तर मग मी तेव्हा बरेच फंडरेजर्स केले आणि सामाजिक संस्थांना भारतात मदत वगैरे केली. तर या दोन गोष्टी मी केल्या होत्या. तर त्याचाही फायदा झाला पुढे. हो. छान. एक त्याच्याच संदर्भात प्रश्न होता की व्यावसायिक तुझं काम म्हणजे नोकरी, समाजकार्य आणि हा फिटनेस, हा समतोल कसा काय राखतोस तू? फार चॅलेंजिंग आहे. आणि म्हणजे आय नो. माझ्या बायकोचे आणि माझे ह्याच्यावर वाद होतात, कारण ऑफकोर्स तिला माझ्या तब्येतीची काळजी आहे. आणि ती म्हणते प्रसाद हे म्हणजे फार होतंय, कारण बरोबर आहे की जॉबला काही तडजोड नाही, कारण तो आपला ब्रेड अँड बटर आहे. त्यामुळे बरोबर. सगळं हे सामाजिक कार्य आहे, ते संध्याकाळचं जेवण झाल्यावर 7 पासून सुरू होतं. आणि गेले 2 वर्ष मी जवळजवळ रात्री 1:30-2 ला झोपतोय, म्हणजे तब्येतीची वाट लागते. पण तरी व्यायामाची आवड असल्यामुळे ज्या दिवशी व्यायाम नाही त्या दिवशी मला अक्षरशः वाईट वाटतं की अरे यार, आपला व्यायाम नाही झाला आज. तरी एवढ्या ह्याच्यात मी कुठेतरी तो व्यायाम करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्यामुळे मला जी रात्री 1:30-2 पर्यंत जागण्याची एनर्जी त्याच्यावर होते. बाय द वे, मी अजिबात रेकमेंड करत नाही, कारण झोप मिनिमम 7 ते 8, म्हणजे मी कोचिंग करताना असं सांगतो. पण अनफॉर्च्युनेटली मला ते जमत नाही स्वतःला म्हणजे जास्त झोप घेणं. पण ठीक आहे, आता ऑगस्ट नंतर मला की 6-7 तास झोप मिळेल असं वाटतंय. पण सगळ्या Right. कोचिंग सांगतो की झोप जास्त जास्त घेणं आवश्यक आहे. तिथे नक्की. तुमची बॉडी रिपेअर होते. येस पण या, राज. मी प्रयत्न करतोय. राईट राईट. नक्कीच या पदावरती असल्यावरती तुला सतत कोणाचे ना कोणाचे तरी फोन भारतातनं असतील किंवा कुठल्या तरी मंडळांचे, कारण की आम्ही तर एकाच मंडळाचे प्रेसिडेंट आहोत. तुझ्याकडे तर 48-49 मंडळांचे काही ना काहीतरी दररोज क्वेरी येणार किंवा काहीतरी मॅनेज करणार किंवा काहीतरी बरोबर प्रोग्राम बरंच. असणार प्रत्येक विकेंडला. डेफिनेटली बरोबर. डेडिकेशन इज हॅट्स ऑफ. म्हणजे डेडिकेशन आहेच या सगळ्या गोष्टींसाठी. आणि परत इट्स अ व्हॉलेंटरी वर्क, राईट? म्हणजे लोक, आपल्याला मानसिक समाधान मिळतं, पण ऑब्विसली येस, फॅमिलीलाही त्याचा खूप इम्पॅक्ट होतो, तू म्हणालास तसा. डेफिनेटली म्हणजे लोक लोक व्हॉलेंटिअर करतात, ह्याच्यातच तुमचे खरे आभार मानायचे असतात खरं तर. राईट, राईट. आणि तेच मला एक गोष्ट ऍड करायला लागेल की टचवूड माझी समिती अत्यंत सुंदर आहे आणि खरंच त्या सगळ्यांनी मला इतकं सहकार्य केलंय. आणि येस त्यामुळे येस. मग ऍटलिस्ट तो तरी भाग नाही. तर काही वेळा मंडळांमध्ये मतभेद असतात मेंबर्स मध्ये आणि ते एक हेडेक होऊन जातो. पण टचवूड मला 2 वर्षात कुठेही तसं नाही.
आनंद आपले तुमचे आहेत. राहुल पण दिसतोय मला. अजून मला माहित नाही कोणी जॉईन झालंय का आमच्या समितीतून. पण मला सगळ्यांचे आभार मानायचे आहेत, की त्यांनी मला येस. खूप चांगलं सहकार्य केलं आणि अत्यंत एकोपीने आम्ही गेले 2 वर्ष संसार म्हणून आपण केला छानपैकी. आणि त्यामुळे मग अनेक उपक्रम आम्हाला नवीन पण ऍड करता आले, म्हणजे त्याचंही मदत झाली मला. राईट. आणि तसंच ना, म्हणजे बेसिकली हे सगळे उपक्रम तुम्ही राबवता ते आम्ही आमच्याही प्रत्येक मंडळांनी जर पुढे नेले तर त्याचा अजूनही चांगला फायदा होऊ शकतो प्रत्येक मंडळाच्या मेंबर्सना. आणि थँक्यू सो मच. मग फिटनेसच्या संदर्भात अजून एक जस्ट क्विक क्वेश्चन, की तुला काय पटकन सल्ला द्यायचा आहे का? सल्ला म्हणण्यापेक्षा काही एखादी टिप लोकांना द्यायची असेल तर सांगून आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ओके ओके. कन्सिस्टन्सी इज द की. म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघतो 1 जानेवारीला मेंबरशिप वाढते ह्याची वगैरे, जिमची वगैरे, आणि मग नंतर बाय बरोबर. फेब्रुवारी लोक ते ड्रॉप करतात. पण व्यायाम हा असा आहे किंवा डाएट, की चीट डे वगैरे शक्यतो मी सांगतो असं करू नका. म्हणजे तुम्ही रेग्युलरच तुमची हेल्दी लाईफस्टाईल ठेवा, म्हणजे त्याच्यात काय प्रश्न नाही आला पाहिजे. सो मस्त व्यायाम करा, भरपूर खा, मजा या करा. आपण या डिस्कशन नंतर थोडस बीएमएम कडे पण वळूयात, की बीएमएमचा तू प्रेसिडेंट झालास म्हणालास तसं 2 वर्षापूर्वीच्या त्या कन्व्हेन्शन मध्ये. तर त्या बीएमएमच्या प्रेसिडेंट झाल्यापासून आतापर्यंत तू काय काही नवीन उपक्रम तिथे राबवलेस त्याबद्दल काही सांगशील का? नक्की. म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे, की बीएमएम आता गेली 40 वर्षापेक्षा जास्त वर्ष आहे आणि अनेक सुंदर उपक्रम आहेत. बेसिकली आता शाळा, उत्तर रंग, रेशीम गाठी, बी कनेक्ट, हे तर एक्झिस्टिंग एकदम छान आमचे उपक्रम आहेतच. प्रश्नच नाही त्यात. तसंच उत्तर अमेरिकेतला नॉर्थ अमेरिका प्रोग्रामिंग, की जे एक मंडळांना सपोर्ट करणं, आणि इंडिया प्रोग्राम भारतातून आपण आणतो. तर हे तर बीएमएमचं मॉडेल होतं. ऑफकोर्स अजून बरेच आहेत. 26 उपक्रम आहेत टोटल. आता मी सगळी नावं घेत नाही. पण मी अध्यक्ष झाल्यावर मी एक 5-6 नवीन उपक्रम सुरू केले. तर ऑफकोर्स समाज रंग, की तुम्ही ऐकलं असेल, की सामाजिक संस्थांना मदत करणं. म्हणजे मागेही बीएमएम करायचं मदत सामाजिक संस्थांना. पण आता एक फॉर्मली आम्ही एक समाज रंग नावाचा इनिशिएटिव्ह सुरू केलाय. अगेन तेच ज्ञानप्रबोधिनीचे संस्कार, की ज्याच्यातून आपण समाजाचं देणं लागतो सगळेजण. बरोबर. आणि माझी हीच इच्छा आहे, की सगळ्या अध्यक्षांनी काही ना काहीतरी आपापल्या ह्याच्यात फंडरेजिंग करा. भले अमेरिकेतल्या संस्थांसाठी किंवा कॅनडातल्या संस्थांसाठी करा, किंवा भारतातल्या, किंवा मिक्स. म्हणजे कळलं ना, वी लिव्ह हिअर, वी शुड गिव्ह हिअर. आपलं लोकल इथल्याही समाजाशी देणं लागतं. असं नाही की राईट. आपण भारतातून आलो म्हणून भारताशीच. तर पण काहीतरी करा समाजासाठी, भले इथला किंवा भारतातला किंवा टुगेदर. तर एक समाजरंग नावाचा नवीन इनिशिएटिव्ह सुरू केला. ऑफकोर्स फिटनेस बद्दल आपण बोललो, तर आरोग्य संपदा नावाचा एक इनिशिएटिव्ह केला. आम्ही जे तज्ञ डॉक्टरांना आम्ही एव्हरी अदर वीक बोलवतो आणि एक एक वेगवेगळे टॉपिक घेतो आणि त्याच्यावर डिस्कशन करतो. तर ते एक आहे. गुरुपीठ नावाचा एक नवीन सदर इनिशिएटिव्ह सुरू केला आहे. त्याच्यात उत्तर अमेरिकेत आपले जे मराठी प्रोफेसर्स आहेत, आणि भरपूर आहेत. म्हणजे इव्हन आय वॉज सरप्राईज. मी ऑस्टिनमध्येच बघत होतो तर 12 वगैरे प्रोफेसर निघाले ऑस्टिनमध्ये एका. हे तसे अमेरिकेत किती असतील. तर बरोबर. ह्या सगळ्यांचं एक नेटवर्क बनवण्याचा मी सुरुवात केलेली आहे. त्याचा फायदा होईल, की जेव्हा लोक पीएचडी करायला जात आहेत स्टुडंट्स, तर त्यांना एक आपल्या मराठी लोकांचा अमेरिकेतला नेटवर्क दिसेल राईट अवे एकाच ह्याच्यावर. आणि त्यांचा आवडीचा इंटरेस्ट असेल तर त्या मराठी प्रोफेसरशी बोलू शकतील. नॉट नेसेसरी की तो प्रोफेसर ह्यांना घेईल. कारण प्रोफेसर शेवटी त्यांच्या हवा त्या योग्यतेचा असेल कॅन्डिडेट तरच त्याला पीएचडी साठी घेतात. पण ऍटलीस्ट बरोबर. आपल्या साईडने एक प्रयत्न होईल, किंवा करिअरमध्ये काय गायडन्स हवा असेल, हे हवं असेल, नेटवर्किंग. तर त्याच्यासाठी ते गुरुपीठ केलंय. अर्थमंथन नावाचं एक केलंय, की फायनान्स बद्दल ज्यांना कोणाला शेअर बाजार आणि हे ते, तर त्याच्यासाठी त्याचा एक फायदा होईल. आणि लक्षवेधी हे एक सदर केलंय. आता तुम्हाला सांगितलं मी मरीन कोअरमध्ये मी होतो, मिलिटरी. तर लक्षवेधीत आपण अशी लोक घेतोय, की तिथं काहीतरी जगावेगळं, रेग्युलर ट्रॅकच्या पेक्षा बाहेर जाऊन. तर तुम्ही लक्षवेधी जर बीएमएमच्या साईटवर गेलात, तर जी इकडची सेकंड जनरेशन मुलं आहेत, की जी सैन्यात भरती झालेली आहेत वेगवेगळ्या मोठ्या पदांवर, तर आपण त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, की त्यातून तरुण युवांना जर मिलिटरीत जायचं असेल किंवा काहीतरी वेगळं करायचं असेल रेग्युलर ट्रॅकपेक्षा, तर आपण ते मार्गदर्शन त्यांना तिथून मिळू शकतं. तर आणि अजून तसेच मग ॲस्ट्रॉलॉजी, ज्योतिषशास्त्र म्हणा, कीर्तन, नंतर अंतरंग नावाचे दुसरे छोटे प्रोग्राम सुरू केलेले आहेत. पण हे की प्रोग्राम इनिशिएटिव्ह मी अध्यक्ष झाल्यावर सुरू. डेफिनेटली समाज रंगाच्या थ्रू आले होते आपल्या इथे. एक दोन लोक यावर्षी पण तिघा चौघांना कन्व्हेन्शनला बोलवलेलं आहेच आपण.
मनोबल असेल किंवा देशमाने असतील त्या संस्थांची लोक सगळ्या मंडळांमध्येही नंतर जातात आणि त्यांना इथनं बरोबर. नक्कीच चांगलं योगदान मिळत असेल याबद्दल मला खात्री आहे. आणि गेल्याच आठवड्यामध्ये आपल्याकडे 3 बॅक टू बॅक सेशन झाले विकेंडला. ह्याच सगळ्या इनिशिएटिव्हचे म्हणजे समाजरंग असेल किंवा आरोग्य संपदा असेल, मेडिटेशन असेल, या सगळ्यावरतीच भाष्य करणारे 3 वेगवेगळे सेशन झाले. सो इट वॉज इनक्रेडिबल. या पण ते चॅलेंजिंग होतं खरं म्हणजे म्हणजे आता मागच्या आठवड्यात जरा युनिक सिच्युएशन होती, पण तरी आम्ही स्प्रेड आउट केलेलं आहे कॅलेंडर. आणि प्रयत्न चालू आहेत की अजून व्यवस्थित तुम्हाला नोटिफिकेशन येतील. हे ते बीएमएमचा एक ऍप आम्ही डेव्हलप करतोय की बरोबर. ज्याच्यात लोकांना नोटिफिकेशन त्यांच्या फोनवर येतील. मग हे रिमाइंडर आपण जे भरपूर पाठवतो ते होऊन लोक सिलेक्ट करतील की ओके मला हा प्रोग्राम म्हणजे आता तुमच्याही मंडळाचे असतात राईट, लोकल मंडळांचे कार्यक्रम असतात प्लस बीएमएमचे असतात. म्हणजे आय कॅन इमॅजिन की ओव्हरवेल्मिंग होऊ शकतं एखादा, अरे किती रिमाइंडर आली, म्हणजे गेल्या 3 दिवसात 6 रिमाइंडर आली. म्हणजे मागच्या आठवड्यात ऍक्च्युअली तसं झालं राईट, भरपूर कार्यक्रम लाईन अप होते. तर मग या बीएमएमचा ऍप आहे तिथे तुम्हाला मराठी विश्वचेही कार्यक्रम लोकांना हे करता येतील, ऍड करता येतील, बीएमएमचे येतील. आणि 1 तास आधी 1.5 तास आधी त्यांना रिमाइंडर येईल की अरे मराठी विश्वचं हे नवीन काय तुमचा आजचा फॉर एक्झाम्पल आजचा उपक्रम राईट. बरोबर. तर पॉडकास्टचं रिमाइंडर येईल तर लोक बरोबर त्याप्रमाणे जॉईन होऊ शकतात ऍपवर. गुड गुड. त्या ऍप संदर्भात माहिती तर आम्ही पाठवलीच आहे. परत एकदा आम्ही रिवाईव्ह करू. आणि त्यासाठी मंडळाला रजिस्टर करायला लागतं का त्या ऍपसाठी? हा एकदा ते आता जरा टेक्निकॅलिटी झालेली आहे ते ऍपल तर्फे रजिस्टर करण्यासाठी, ती एकदा सॉल्व्ह झाली की मग करू. फ्री आहे ते ऍप, म्हणजे जे प्रपोजल आहे आमचं ते फ्री आहे. ऍडव्हान्स व्हर्जन मध्ये जर तुम्हाला ऍडव्हर्टाईज आणि हे ते मंडळालाही रेव्हेन्यू मिळवायचा असेल तर एक फी लागेल. पण एक बीएमएम कडून आमचं ओरिजिनल प्रपोजल तुम्ही जर त्या कॉलमध्ये तू ऐकला असेल, आपण एक घेतला होता आधी, तर त्याच्यात हे सगळं आपण बोललो होतो की हे बीएमएम कडून हे फ्री असणार आहे सगळ्यांना. आणि बरोबर. एकमेकांना मदत करणं हेच आपलं ध्येय आहे. म्हणजे बीएमएम कधी मोठं होईल जेव्हा लोकल मंडळ मोठी होतील तेव्हा. आणि बाय द वे करेक्ट. मराठी विश्व हे ऑलरेडी खूप मोठं आहे, म्हणजे अमेरिकेतलं सेकंड बिगेस्ट मंडळ आहे. तर स्पेशल अभिनंदन तुम्हा सर्वांचं. खूप मोठं योगदान आहे तुमचं. थँक्यू. आता आपण थोडंसं हे सगळं बोललो सगळे उपक्रमांच्या संदर्भात आणि बाकी सगळ्या संदर्भात. आता बीएमएमचं कन्व्हेन्शन येत आहे सियाटेलला, राईट? तर त्या संदर्भात तुमची कशी तयारी चालू आहे? आणि काही तुला सांगायचं असेल मराठी विश्वच्या मेंबर्सना तर ते डेफिनेटली तू सांग. नक्की नक्कीच. कन्व्हेन्शनची तयारी जोरात चालू आहे. कौतुक म्हणजे न्यूजर्सीनी खूप चांगली मदत केली आहे. म्हणजे मोहित चिटणीस जे आता संयोजक आहेत, कन्व्हेनर, तर विहार, मला वाटतं विहार आहेत फोनवर आता मी कॉलवर. तर धन्यवाद विहार. खूप त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे तिकडे, एस्पेशली सगळं फायनान्स आणि हे ते. तयारी जोरात चालली आहे. जरा चॅलेंजेस आहेत आम्हाला कारण आता युद्धजन्य परिस्थिती आणि हे ते आमचे काही स्पॉन्सर्स गेले. पण ऑफकोर्स स्पेशल थँक्स टू आनंद चौथाई. बी कनेक्ट लीड करतायत ते. आणि त्यांनी एक मेगा स्पॉन्सरशिप आणलेली आहे परसिस्टंट आनंद देशपांडे यांच्याकडून. धन्यवाद आनंद. आणि बी कनेक्ट पहिल्या दिवशी एआय समिट आहे. ऑफकोर्स परसिस्टंट त्याचे मेजर हे आहेत पार्टिसिपंट स्पॉन्सर्स आपण म्हणूया त्यांना. तर आनंद चौथाई ते लीड करतायत बी कनेक्टचा सेशन. आणि जर उरलेले कार्यक्रम म्हटलं आपण ऑगस्ट 7, 8, 9, तर न्यूजर्सीचे चक्क 4 कार्यक्रम आलेले आहेत. आणि मला वाटत नाही कॅलिफोर्निया सोडून इतर कुठलं मंडळ असेल की एका मंडळाकडून 4 कार्यक्रम. म्हणजे डॉक्टर मीना नेरुरकर यांची एक वेब सिरीज आहे. नंतर सावित्रीच्या लेकी हा एक गाण्याचा कार्यक्रम आहे. सुखी माणसाचा साजरा हे एक नाटक आहे. आणि एल डोराडो हे एक शास्त्रीय नृत्यावर कार्यक्रम आहे. तर प्रचंड मला छान वाटतंय सांगायला की न्यूजर्सी मंडळ खरंच त्यांचं खूपच मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे या बीएमएमच्या प्रवासात. तर धन्यवाद मंडळी. आणि असंच सहकार्य चालू ठेवा बीएमएम बरोबर. आणि आपण टुगेदर आपण मोठे होऊ दोन्ही संस्था. नक्कीच नक्कीच. सावित्रीच्या लेखी पण खूप चांगला प्रोग्राम आहे. रुचा जांभेकर गायिका आहेत आणि माझ्या मते सुखी माणसाचा सदरा तर बोर्ड मेंबरच आहेत आमची. त्यामुळे तो पण चांगलाच आहे. होपफुली खूप चांगला जाईल हे. ते नाव छान वाटलं मला. माझे वडील लहानपणी म्हणायचे की अरे हा सुखी माणूस आहे, त्याचा सदरा घ्यायला पाहिजे. आज बऱ्याच दिवसांनी सुखी माणसाचा सदरा. जगी सर्व सुखी असा कोण आहे, तर आपण खरंच सगळ्या शोधतोय ते की हा तुम्हाला कोण आहे हा सुखी माणूस. तो तो कोण आहे सुखी माणूस हे बघितल्यावरच कळेल. त्यामुळे लोकांनी तिथे जाऊन ते नक्कीच बघावं. खूप इव्हन छान आय एम क्युरियस, मलाही जरा हे आहे की कोण आहे हा सुखी माणूस. येस 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 डेफिनेटली.
खूप छान. खूप छान गप्पा झाल्या आपल्या बीएमएम आणि याच्या संदर्भात सुद्धा. एक छोटासा प्रश्न होता की आपले जे व्यावसायिक किंवा बीएमएम कनेक्ट किंवा मराठी शाळा हे छान छान उपक्रम चालू होते. तर त्या संदर्भात जर काही तुमचं पुढचं ध्येय असेल किंवा पुढच्या प्रेसिडेंटला काही अ, करावं असं तुमच्या मनात असेल जे नाही झालं, हे तुला काही सांगायचं असेल तर एक क्विक 2 मिनिटात सांगितलंस तर बरं होईल. नाही म्हणजे करण्यासारखं तर भरपूर आहे, म्हणजे स्काय इज द लिमिट. पण कसं आहे, आता मी स्वतः त्या बोटीतून गेल्यामुळे खरंच अवघड पडतं, कारण खूप गोष्टी असतात. जसं मगाशी म्हटलं, तसं 60 मंडळ आहेत अमेरिका आणि कॅनडा मिळून. प्रत्येक मंडळाचं काही ना काहीतरी कम्युनिकेशन येत असतं, कुठे इश्यूज असतात, कुठे त्यांना गायडन्स हवा असतो, कुठे काहीतरी नवीन एक उपक्रमाबद्दल बोलायचं असतं. तर हे तर असतंच. पण जेवढी टीम सक्षम असेल, टीमवर्क नेहमी फार महत्वाचं असतं. एकटा चलो रे चालत नाही, कारण आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं. आणि हे जर असेल तर शक्य आहे. पण मला अजूनही वाटतं, की मी म्हणजे म्हटलं होतं, पण युवा जो सेक्शन आहे आपला, नवीन पिढी, त्यांच्यासाठी आपल्याला भरपूर अजून करायचं आहे. कारण मी माझ्या मागच्या प्रचारातही सांगत आलो, की जर आपण पुढच्या लोकांना हे नाही केलं, इन्क्लूड नाही केलं, तर 10-20 वर्षानंतर सगळ्या मराठी मंडळांना चॅलेंज येऊ शकतो सर्व्हायव्हलचा. म्हणजे लोकल मंडळ आणि नंतर बीएमएम पण. तर जितकं आपण नवीन-नवीन मंडळांना इन्व्हॉल्व करू, तेवढं चांगलं आहे. तर आता आम्ही एक बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे पाहिला असेल ईमेल तुम्ही आमचा किंवा वेब पोस्टवर, की आम्ही सांगतोय, की प्रत्येक मंडळाने युवांना बोलवा आणि त्यांना सांगा, की तुम्ही एक कार्यक्रम आयोजित करा स्टार्ट टू फिनिश. म्हणजे मार्केटिंग, फ्लायर बनवणं, लोकांना म्हणजे युवांनाच बोलावणं हे ते. जसं त्यांचे आई म्हणजे आपण करतो मंडळाचा कुठलाही कार्यक्रम. तर त्या मोठ्या मुलांना सांगा 10वी आणि अप वगैरे. आणि बीएमएम कडून आम्ही $150 देऊ केलेत. म्हणजे ते मॅचिंग. म्हणजे तुमच्या मंडळाने जर $150 खर्च केला आणि भले त्यांना पार्टी करू देत, कोक, पिझ्झा काय करायचंय येऊन त्यांना डान्स करू देत. एक कार्यक्रम युवा लोकांना एन्करेज करा, की तुम्ही करा. आणि मला माझ्या समितीचं धन्यवाद, आभार मानायचे आहेत, की त्यांनी सपोर्ट दिला मला. कारण इमॅजिन करा, की जर 60 मंडळातल्या निदान 30 मंडळांनी जरी भाग घेतला, तरी आम्हाला $150 आम्ही प्रत्येक मंडळाला देणार आहोत. प्रोव्हायडेड बरोबर. तुम्ही पण इक्वली देताय तेवढे फंड्स. देत आहे. तर मी तर विनंती करेन, की तुम्ही पण केला असेल कदाचित. नसेल तर नक्की एन्करेज करा. अजून येस. 1 महिना आहे. आणि मला आवडेल, की तुमच्या युवा लोकांनी पूर्ण स्टार्ट टू फिनिश एंटायर कार्यक्रम त्यांनी केला. तुम्ही फक्त मार्गदर्शन करायचंय, पण त्यांना जे काय करायचं ते करू दे. आणि अशा रीतीनेच आपल्याला हे नवीन लीडर्स तयार करायचे आहेत. ते करून तरच आपण 10 वर्षानंतर आपली वय वाढतील. आपण आपले असोसिएशन कमी होईल मंडळाबरोबर ऑब्व्हियसली 10-20 वर्षांनी. पण जर नेक्स्ट पिढीने ही मंडळ चालू ठेवायची असतील, तर इथल्या पुढच्या पिढीने आत येणं आवश्यक आहे. तर मला वाटतं पुढचा अध्यक्ष जे असतील किंवा समिती, त्यांनी ह्याच्यात अधिक भर घालून अशाच अनेक चांगले उपक्रम करून जास्तीत जास्त युवा लोकांना आत घेण्यास सहकार्य करावं किंवा प्रोत्साहन द्यावं. नुसतंच नुसतंच याच्यामध्ये म्हणजे आपलं मंडळ चालवण्यासाठी नाही, पण तिकडनं भारतातनं येणाऱ्या प्रोग्रामनाही तसा ऑडियन्स पण मिळाला पाहिजे. त्यामुळे ते पण पोरांनी जर का नवीन युवा पिढीने, आम्ही पण आमच्या इथे MV टीम्स म्हणून रन करतो, त्याच्यानंतरची ही ऍक्च्युली स्टेप आहे. युवा लोकांनी पुढे येऊन एखादा छोटा उपक्रम पूर्ण राबवा. नक्कीच आम्ही पण आमच्या मंडळामध्ये याचा उपयोग करून घेऊ. ह्या वर्षी झालं तर नक्कीच, नाही तर पुढच्या वर्षी नक्की करण्याचा प्रयत्न नाही, नाही, करू. स्टार्ट करा. म्हणजे मी सांगितलं तसं, भले त्यांना जर काही सुचत नसेल तर सांगा, निदान ऑर्गनाइज तर करा एखादा इव्हेंट. ऑर्गनाईज करा. करेक्ट, राइट? करेक्ट. म्हणजे त्यांना कळेल, की कसे फोन कॉल करायला लागतात, व्हेन्यू बुकिंग करायला लागतं, फूडची ऑर्डर करायला लागते. भले पिझ्झा ऑर्डर करू देत त्यांना, पण त्यांना कळू दे, हो. की एखादा इव्हेंट ऑर्गनाइज करायचा असेल, आपले आई-वडील करतात, तर त्यांना करायची ती संधी देऊया. आणि एक क्विक छोटासा शेवटचा प्रश्न. आता तू म्हणालास तसं ऑगस्ट नंतर तुला रिलीफ मिळेल, पण असा काही प्लान आहे का बीएमएम अधिवेशनानंतर ऍज स्टेप डाऊन ऍज अ प्रेसिडेंट, तर पुढच्या 6 महिन्यात 1 वर्षात काही प्लॅन ठरवलायस की फक्त रिलॅक्स अँड फक्त रिलॅक्स, कारण मला घरात राहायचंय. खरं माझ्या बायकोसाठी होतं, की ह्याच्यासाठी काय आहे. पण जोक्स अपार्ट, नाही खरंच म्हणजे ब्रेक घेणं आवश्यक आहे. कारण गेली 4 वर्ष मी मध्ये आहे. आमच्या ऑस्टिन मराठी, आमच्या घटनेप्रमाणे मी ऑस्टिन मराठी मंडळाचाही पार्ट आहे. म्हणजे तिथल्याही कमिटीत आहे. तर त्यामुळे मी तिथेही मीटिंग अटेंड करतो, इकडेही येतो. म्हणजे असं नाही, की मी बीएमएम अध्यक्ष आहे म्हणून मी तिकडे जात नाही. जात नाही. रिलिजियसली करेक्ट. मी तिकडच्याही मीटिंगमध्ये असतो, इकडच्याही करतो. तर मी दोन्ही दगडावर पाय ठेवून पण आता कुठेतरी थांबायला पाहिजे आणि आता मी नक्कीच ब्रेक घेणार आहे. येस.
काही दिवसांसाठी. तर पण ऑफकोर्स समाजसेवा चालूच राहील माझी, कारण मी अनेक सामाजिक संस्थांशी असोसिएटेड आहे आणि ते मला आवडतं मनापासून. त्यामुळे ते मी करतच राहीन. व्हॉलेंटिअरिंग चालूच राहील तुझं. ते राहील, पण असं जबाबदारी घेणार नाही आता तरी इतक्यात. करेक्ट. कारण मग नाही एकदा नाही. ते मी उतरलो की मग मी फार इन्व्हॉल्व होतो आणि ते स्वतःला त्याच्यात वाहून घेतो. तर करेक्ट. इतकं नाही करणार. तर आता आपण शेवटच्याच सेगमेंटकडे आलो. एक रॅपिड फायर राऊंड आहे. 5 असे प्रश्न आहेत की ज्याच्यात तू उत्तर देशील कुठलं छान आहे, आणि नंतरचे 5 प्रश्न आहेत जे तू एका वाक्यात जमलं तर म्हणजे एका शब्दात जमलं तर उत्तर दे. तर पहिला प्रश्न आहे की नेतृत्वात कोणता गुण जास्त महत्वाचा वाटतो तुला, शिस्त का संवाद कौशल्य? माझ्यासाठी संवाद कौशल्य जास्त महत्व आहे. खरं दोन्ही महत्वाचं आहेत, पण संवाद कौशल्य आहे, कारण त्यांनी आपण लोकांना मोटिवेट करू शकतो आणि लोकांचा विश्वास बसला पाहिजे. जे आपण विजन देतो, दिशा देतो, ती अ, समाव जर संवाद कौशल्य चांगलं असेल तर लोक ती मान्य मान्य करतात. बरोबर. या. अ, छान. प्रवासापेक्षा म्हणण्यापेक्षा राहण्यासाठी तुला कुठला पर्याय जास्त आवडतो, पुणे का ऑस्टिन? पुणेकरांना हा प्रश्न कसा पडू? पुणेकर, ऑफकोर्स पुणे. पुणे तिथे काय पुणे. अ, आणि तुला हे काम जे तुझं काम चालू आहे त्याच्यासाठी प्रेरणा अ, स्थान काय आहे, म्हणजे समाजकार्य का फिटनेस चॅलेंज? हे का याच्यापैकी करण्यासाठी तुला प्रेरणा कुठून मिळते, समाजकार्यातून का फिटनेस चॅलेंज असे ट्राय केल्यावर? ऍक्च्युली दोन्ही, पण समाजकार्य मला मनापासून आवडतं. कारण मगाशीच आत्ता म्हटलं, मला माहित नव्हतं हा प्रश्न येणार आहे, पण समाजकार्यात एक असं छान फिलिंग येतं. म्हणजे ते सुद्धा एक जो हॅपी वाईब्स म्हणतात ना, त्या मला समाजकार्य करून येतात, की एक छोटी मदत सुद्धा एखाद्यासाठी किती मोठी असू शकतं. हे अगदी सिंपल त्या व्यक्तीला मदत मिळाल्यावर जो आनंद होतो, हम्म. तर तो खूप जास्त सुखकर असतो. छान, छान. आणि तुझ्या फिटनेस ट्रॅकर मध्ये तुला कुठला नंबर सगळ्यात जास्त आनंद देतो, स्टेप्स का कॅलरी बर्न? तेच काय कॅलरी बर्निंग. गुड. आता मी ना दोन्हीवर लक्ष नाही ठेवत. माझा व्यायाम चालू असतो, पण चालू मला असत. माहितीये लोक असतात अशी स्टेप्स कॅल्क्युलेट करतात. बऱ्याच वेळा ते म्हणतात आज 10,000 स्टेप्स केल्या. मग मी त्यांना विचारतो, अरे 10,000 स्टेप्स मला माईल्स मध्ये सांगा, म्हणजे 2 मैल का 3 मैल, म्हणजे तेवढा मी असं नाही. मी माझा एक सर्टन व्यायाम ठरलेला आहे. सो आणि मी म्हटलं सर मला गोड खायला आवडतं, मी खातो, पण व्यायाम केल्यावरच खातो. सो त्यामुळे कॅलरीचाही प्रॉब्लेम नाही आणि स्टेप्सचाही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम नाही. गुड, गुड. आता शेवटचा 5वा प्रश्न आहे. बीएमएम इव्हेंट मध्ये लोक सर्वात आधी काय विचारतात, खायला काय आहे का पार्किंग कुठे? सगळा जर्नी पोटापासून सुरू होतो, त्यामुळे खायला काय हे खायला. लोकांसाठी फार महत्वाचा असतो प्रश्न. Yes. आता पटकन 5 प्रश्न एका शब्दात उत्तर. तुझं स्ट्रेस बस्टर काय आहे? व्यायाम. व्यायाम. ओके. आणि तू म्हणालस चीट डे आवडत नाही, पण जर चीट डे असेल तर कुठलं फूड खायला आवडेल, म्हणजे कुठला पदार्थ खायला आवडेल? मला श्रीखंड किंवा आम्रखंड खूप आवडतो, म्हणजे मी कितीही खाऊ शकतो असं आहे. सर्वात तुझी मोठी ताकद? माझं कुटुंब. त्यामुळे सगळ्यांचा सपोर्ट आहे, म्हणूनच मी आज इथे आहे, नाही तर शक्य नाही. आवडता खेळ? क्रिकेट आणि अमेरिकन फुटबॉल आणि गॉल्फ, म्हणजे बरेच आहेत, पण हे टॉप 3 मध्ये येतील. हो. बरं बरं, आता चालूच आहे फिफा वर्ल्ड कप, त्यामुळे दुपारी तुला बघता येईल. आणि प्रेरणा एक शब्दात? म्हणजे प्रेरणा कुणापासून का? कोणापासून बेसिकली? नाही, माझं एक बायको हे फार मोठं माझ्या यशात तिचं योगदान आहे आणि मी तिच्याकडे रोल मॉडेल म्हणूनच बघतो, कारण तिच्याकडून मी खूप शिकलोय आणि तिचं सहकार्य आहे म्हणूनच मी आज इथपर्यंत आलो. तर मला तिलाही धन्यवाद द्यायचे आणि अ, तिच्यामुळेच मी आज इथे आहे, एवढं मात्र नक्की. म्हणाला काय, मला अजिबात काही वाटत नाही. हो. आपण आता पॉडकास्ट म्हणून खूप जास्त लांबवणार नाही आहोत. जसं म्हटलं तुला तसं एक 45 मिनिटात संपवण्याचा प्रयत्न करू. त्याप्रमाणे आपण शेवटाकडे आलो. प्रसाद, थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल, आणि मराठी विश्वाच्या पहिल्या पॉडकास्ट एपिसोडमध्ये किंवा सेशनमध्ये तू आलास त्याबद्दल आम्ही मराठी विश्वतर्फे तुझे खूप खूप आभार. आणि आम्ही पण असेच पुढचे काही कार्यक्रम घेऊन येऊ. त्याबद्दल सर्व लोकांचे ज्यांनी आज अटेंड केलं आणि
हे सेशन पण आम्ही युट्यूबवरती टाकू, तुम्हाला नक्कीच बघता येईल. वृषाली, तुझेही धन्यवाद आणि सर्व मंडळाचे कार्यकारी अधिकारी आमचे जे आहेत, BMM चे अधिकारी, त्या सर्वांचेही धन्यवाद. धन्यवाद. आणि उद्या फादर्स डे आहे, तर येस. सगळ्यांना फादर्स डेच्या शुभेच्छा. आणि येस. त्याचबरोबर उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन पण आहे, 21 जून. येस. तर नक्की योगासनं करा. तुम्ही व्यायाम सुरू करणार असाल, विचार करत असाल, तर उद्याचा दिवस एकदम योग्य आहे. तर सूर्यनमस्कारांनी सुरुवात करा, योगासनं करा आणि योग दिन पण साजरा करा फादर्स डे. येस. खूप धन्यवाद मला खूप बोलवल्याबद्दल. खूप खूप तुमच्या धन्यवाद.